हरिः ओम नारायणं सूरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जहनुकन्या प्रवाहवत् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत् व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वमरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही नल उपाख्यान आम्ही पळयतर आशिल्लीची नलो ऋतुपर्णाक घेवन विदर्भ देशाक दमयंतील संयमर म्हणून ऐकून एपरे दमयंतीन सांगोचे कालचे दिसा आम्ही पळयला काणयेंदो तशी तो अवतार नलाक घेवन कितले वेगार तोरत व्हरता म्हळ्यार मध्येंतू तागेले उत्तरीय म्हळ्यार खांदर घालची शाल तोगुबळ्ळी तोगुबळ्ळी कुडले तो नलाले म्हळ्यार की एक गड्राबाई वर्षणे घेवन येतलो म्हणून नल म्हणाल काही यो रथ आम्ही 100 योजना म्हळ्यार 400 मैली मुखार येवन जाल्ला म्हूण एक क्षणा विशय पळय तशी तितले वेगार वतर आसतना कळवा कडेरी एक विभीतक वृक्ष व्हडले एक वृक्ष मेळ्ळे कळवा त्या वृक्ष पळयतना ऋतुपर्णान पळयले कुळे ऋतुपर्णाक बाहुकाक तो सांगता बाहुका म्हाका गणितशास्त्रांत भारी प्राविण्य तस कळवा इत्याक म्हूण म्हळ्यार खंयच्या मनशाक जायनातील तसो लेक्काचार हांव करता पळय सर्वं सर्वं सर्वः सर्वं न जानाति सर्वज्ञो नास्ति कश्चन नैकत्र परिनिष्ठास्ति ज्ञानस्य पुरुषे क्वचित् म्हणून सांगतात ना मलगडे सर्वज्ञ जावन आशिल्लो प्रपंचांत सर्व शास्त्रांत प्रावीण्य आशिल्लो खंय कोणेय ना एकल्यालांतू इतले पुरय ना कळवा सकल शास्त्र सकल विशेष ज्ञान एकल्यालांतू असं म्हूण सांगचेक ना एकाक एकाक विद्येंत प्राविण्य तस म्हणून म्हाका गणितशास्त्रांत आनी अक्षर विद्येंत प्राविण्य तस कांय तें आत्मप्रशंसी करून घेवची न्हय बाहुका तुका म्हगेले प्राविण्यते विशयांत एक उदाहरण दिता पळय ह्या बिबितक वृक्ष पळयत न्हू तूं ह्या बिबितक वृक्षांत अस्मिन् यानि वृक्षे पर्णानि फलानि अपि च बाहुका ह्या वृक्षांत पल्ले फल पुरय अस्नमय पतितान्यपि यान्यत्र तत्रैकम् अधिकं शतम पळय पतितानपि तोग्गु पळ्ळले पल्ल ल्याक करलारी फल ल्याक करलारी वृक्षा वैरसूचे पल्ल्याचे न्ही फला पशी 100 गटले 100 101 चड आसा म्हण तत्र एकम अधिकं शतम शतम एकम अधिकः 101 चड आसा म्हण आनी ह्या वृक्षाचे 2 व्हडोड्ड गेल्ल्यांत 5 कोटी पल्ल आसा पूर्व दिक्कान आसूचे 2 गेल्ल्यांत आनी तंतशील सन्न गेल्ल्यांत ಒಟ್ಟು 2095 फल आसा जाय जाल्यार तूं परीक्षा करी म्हूण हांव सांगिल्लें तशी आसता म्हूण कुडले बाहूक हांसलो खंय हांसून रतो राबयलो आनी म्हणाल खंय राया तूं सांगची सम्मची तुका खंडीत ಗೊತ್ತು हांव आतांगा रतो राबोन रेंबे गेल्लो कातोरनो पल्लो ल्याक करचे एपरे असाध्य म्हणून सांगून लेखून न्हय तूं अमकी विद्येंत प्रवीण जावन आसा अशी तशी म्हूण सांगता आतां तुगेल बदलची तूं गणितशास्त्रांत प्राविण्य तुका आसवें म्हूण पळोवका जाल्यार आमी हें गेल्लो कातोर न्हू ल्याक करून बैसूका न्हय जाल्यार एक आम बदल ल्याक करता म्हाका ल्याक करता म्हणून दिसता आसा तूं सांगची बद्द की तूं अशी एक अंदाज एक गुंड घालून सांगता की कसो म्हूण सांगून निर्धार करया जे ते संशय व्हरना न्हय हांव आतां तुगेल्या द्राक्षाची विबितक वृक्ष कातोरून घालता हें रूख कातोर न्हू तांतशील फल आनी पल्लो ल्याक करना नशी तूं सांगेल बद्द की पट्टी म्हूण कळना नशी हांव हांगा दुखून मुखार वचना वर्ष जय जाल्यार ते दोळटय गोडे दवरून घेवन आसा तेन्ना
बाहूक अशी निर्धार घेता म्हणून ताणलेक नी ऋतुपर्णान कसं लेक तागेल विद्ये विषयांत कपिन मिकना जलरी आपणान सांगले बाहूक आतां लेकरता म्हूण हट करून बसले रे आमकां आतां वच्चा वेळ जाता न्हय हें इतले 2090 फ्रूट कळ्ळें एक दोन गेल्ल्यान तस्स म्हण म्हणलेलें ताणें बरलेले रुखात न्ही एक दोन गेल्ल्याचे विशय मान सांगिले कळ्ळें आतां तितले लॅक करचे म्हळ्यार 2000 इतले फ्रूट लॅक करूंक कितले वेळ जाता न्हय ते आनी तेच भितर आमी विदर्भा वचून भोंवकायचे दिसाक कशी वच्चे हे पुराय समस्या रायाक दिसली की भाऊ खाल्या म्हणाल की भाऊ का जाय म्हणूची हें लॅक करून न्ही वेळ काडचे नाका आमी विदर्भा बग्गी वच्चो का म्हणून कळ्ळें तो म्हणटा की ना हांव जाल्यार तितले उणे वेळार येयची म्हळ्यार जाल्यार तितले बग्गी ते पुराय लॅक करता ते दोळबे ಸ್ವಲ್ಪ तूं राखू का एकपंत तुका राखू साध्य ना बग्गी वच्चो का म्हूण जाल्यार प्रश्न ह्या सारत करून वच इता म्हळ्यार आनीचे मार्ग तितले कठीण ना वच्चाक हांव मात्र फल लॅक करना सांगू दुखून मुखार वचना ऋतुपर्ण म्हणटा की ना तूं मिगेल रथा सारथ्याक तूं एकलो योग्य सगळे विश्वान तूं पळय अश्वशास्त्र प्रवीण तूं म्हूण म्हाका कळ्ळी न्हय तशें जावन हांव तुगेलो वटू विदर्भ देशा एक दीस भितर वचूं जेता म्हूण म्हणलें बरें बसेर आयला न्हय जाल्यार आतां तूं हें लॅक करून बसलें म्हाका विदर्भा वच्चा वेळ जाता की म्हूण म्हणलेलें एक भैयान हांव म्हणलेलें पाय सकाळीं सूर्योदय जावचे पयशी फुडें हांव विदर्भा वचून पावका न्हय फकत तशी जाल्लें म्हूण जाल्यार तूं कसो मेगेलें निमगिता तें पुराय तुका दिता म्हण जाल्यार बाहूक सांगता की ना हांव हें लॅक करली नंतर मुखार वचचें तूं सुरवें म्हाका लॅक करूं आनी मदीं आनी कसो लॅक करूं जायना वय ओपन अशी विधी ना म्हणटा पण आनी हांव ओपीक दिवच्या वेळ केला आनी इतलो वेळ वता म्हूण सांगून जैत वग्गी लॅक करे म्हण म्हणटा असं एक गेल्लो कांड लॅक करे तो कळटा ना तेची बाहूक कसं करता गोड्या कडी बाण वार्शनेल हातांत दिता रथार दुखून देंवलो एक गेल्लो कातरसिलो आनी लॅक करतना रायान सांगिलें संख्येक तितलेची फल आसा एक चूर चड ना एक उणी ना एक चड ना कळ्ळें ताका भारी खुश जाता सांगता ऋतुपर्ण राया तुगेले पांडित्य वय भारी एक श्रेष्ठ आश्चर्यकर विशय यो जाल्यार हें शास्त्र तूं म्हाका शिकयतवें म्हण कळ्ळें रे रायाक सद्या मेगेल पांडित्या विशय वगळ का न्ही म्हण आसना ताका जाल्यार तितले विदर्भ नगरा वग्गी वच्चो का म्हण आशी तो म्हणलें की बाहूका खाली संख्याशास्त्र न्ही म्हाका अक्षविद्या पूर्ती गोत आसा म्हण ऋतुपर्ण भारी संतोश जाता अक्षविद्या प्रावीण्य त्या राया आसा म्हण जाल्यार हांव संख्याशास्त्र अक्षविद्या दोन्ही शिकलो म्हण जाल्यार मेगेले पुष्कराल तांडून घेतिले ते मेगेल देश कोश पुरे हांव वापस घेवेत न्हय म्हण लेखता आनी म्हणटा असं जायत तसल्या तूं म्हाका अक्षविद्या न्ही हें कसं न्ही संख्याशास्त्र शिकोवन दी हांव म्हाका गोत आशिल्लें अश्वशास्त्र तुका शिकोवन दिता म्हण सांगून कळ्ळें आतां जायना म्हणूंक साध्य ना जायत म्हणटा खंय तो म्हळ्यार वापस आनी हट करून बसल्यार आनी वच्चा वेळ जाता पळय म्हण आनीक कसं म्हळ्यार ऋतुपर्ण रायाक हें बाहूकाले एक चाकचक्यता आनीक चालाकी म्हळ्यार चालोक तो ते अश्वासो दिलेले विशयो खंयचे अश्व धांवता लायक हे पुरे ताका गोतच पळय अश्वशास्त्र म्हणटात न्हय हें अश्वाल मन कसं न्ही हें पुरे कळटा तें गोत आशिल्लें जेन्ना तें मागीर शिकूंक म्हण आश आशिल्ली खंय ताका तशें न्हू बाहूकाक म्हणाल की जैता हांव तुका अक्षविद्या न्ही संख्याशास्त्र दिता तूं म्हाका हें अश्वविद्या दिवं का म्हण तुगेल्या का विनिमय रूप जावन म्हळ्यार एकडे तेकडे करचें पळय तशें मेगेल विद्या तुका दिता तुगेल विद्या म्हाका दी म्हूण सांगून वा ताका ऋतुपर्ण ताका संख्याशास्त्र अक्षशास्त्र उपदेश दिता बाहूक ताका हें अश्वशास्त्राचे उपदेश दिता केन्ना अक्षशास्त्राचे उपदेश ऋतुपर्णान ताका दिले की अक्षशास्त्र म्हळ्यार द्वितविद्येचे उपदेश दिले की तेन्ना तागेले आंगांत अंतर्गत जावन आशिल्ली कली आसा पळय तो कर्कोटकान कसल विश कर्कोटकाल विश ताका बाधित कर्कोटकान सांगूच न्हय वो कितले काळ तुगेल्या आंगांत आसता तितले काळ तो पिडणेन तूं आसता मेगेले विशाचे म्हूण सांगून जाल्यार तातूंत दुखून भायर येयलो हांच्यान ताका दमयंतीले शाप आशिल्लो ते 2 शापान तो भारीची तई वळवळे तर आशिल्ली की नलाल आंगांत आतां भायर येयले कुडले ताका एक पण ना यमा जाल्ले कळ्ळें
बद्द जावन पळय नलाक मस्त काळ दुखून ते कलीन बाद दिला वय बाय ताका कितली बाद जत ताकाय त्या कारकोटका विशान दमयंतील शापान कलिकय बाद जतशील जाल्यार नला सोडू मन नाशिल्लें अध्यक्ष शास्त्र शिकली कुडले ताका भायर येवू का जालें भायर येयलो कली तागेलें निज स्वरूप ताका इले जाल्यार नला भारी कोप येयलो इतले दीस काळ म्हाका हे म्हणटा कश्ट दिले न्हय कलीन ताका शाप दिता म्हूण लेक्क भितर तो कडकडेत काय भैयान आणि हात जोडसून नलाक पायंपोण सांगता काय कोपम संय चंद्रपते कीर्तिम दास्यामी ते पराम इंद्रसेनस्य जननी कुपिता मा शपथपुरा यदा त्वया परित्यक्ता ततोहम वृषपीडितः आवसम त्वयी राजेंद्र सुदुःखम अपराजिता म्हणा हे राया तुगेल कोप निवारण करून घे तुका मस्त कीर्ती नलाक मस्त कीर्ती येवची तशी हांव करता तू कोप निवारण करी तू दमयंतीक रानान तू एकलीक सोण चमकल पळय त्या वेळारी तिणे म्हाका शाप दिल्या कोणाल निमती अशें पुराय जाल्ले कोणाल निमती नल म्हाका सोण चमकलो ताका चांगा जेवच्यान ज म्हूण सांगून जल्वे तेदना म्हाका ते शाप तुगेल्या अंगांत आसतना म्हाका ते शाप लागतरच ताजे नंतर मुखार तुका मागीर तुका कारकोटक चाबलो पळय ताजे नंतर त्या कारकोटकाल विशा उज्जो म्हाका सांगू जायना तितले उज्जे तरस सकाळी रात्री सर्व कालांतूय म्हाका ते विशा उज्ज लागून जळतर अशी लाव कळवे आतां तुगेले तुकून भायर येयले पळय आतां तुका अक्षरदय कळ्ळी कुडले हांव भायर येवका जेल पळय भायर येयले कुडले म्हाका विशा दुखून दमयंतील शापा दुखून प्रेम मुक्ती मेळ्ळी कळवे आतां वापास तूं शापू नको म्हाका वापस वापस कितली शाप हांव भोगचो म्हाका रक्षण करी म्हणून मागतो तो मागतना मागीर म्हणटा काय पळय तुका एक हांव वर दिता कोण तुगेलें हेन्ला दमयंती उपाख्यान वाजीत की एकाग्रतेर वाजीत की जेव्हा कोणेय वाजीत ना मन दिवन आयकत की तांगे लागीं कली येना म्हणून म्हणटाच कळवे कली ना कली येना हांव येना तांगे लागीं म्हगेल्या विशयान तूं एक चूरू भैया जावका म्हणना तांकां कळवे तुगेली कीर्ती भुंय तूं चिरकाल वरची तशी करता कडेरी नलाक ಸ್ವಲ್ಪ ಕೋಪ ಉಣಿ ಜಲ್ಲೋ ತಾಕ ಶಾಪ್ ದೀನಿ ಕಳ್ವೆ ಜಲ್ಲರಿ ನಲು ಸ್ವಲ್ಪ ಶಾಂತ ಜಲ್ಲೋ ಮಳ್ಳಿ ಕುಡ್ಲೆ ಕಲಿ ತೈ ಲಗ್ಗೆ ಸೂಚಿತೆ ವಿಭೀತಕ ವೃಕ್ಷಸ್ನ ತಂದು भितर सरवलं कली नलाला उल्लयतवे जल्ले ऋतुपर्णाकनी दिसनी नवं तशें ऋतुपर्णा ह्या विशयी कसले कळनी कळवे आतां नलाक जाणांगा दुखून कली गेल्लो आनी ऋतुपर्णाल विशयी ताका कळ्ळें अक्षरदय शिकलो संख्याशास्त्र शिकलो भारी संतोष केलो खंय आनी त्या घोड्या वयर वापास ते रथार बसलो आनी घोड्याक एक पण फाटी पेटिली त्या घोड्याले आनी वचा वचा धाव्यांची म्हणून तांकां सांगली खंय कळ्ळे आतां नलान एक पण फाटी पेटून धाव्यांची म्हणून म्हणलेलेची वापास पक्षी उबून वता पळय तशी आकाशार उबून धांवतरच न्ही कळ्ळे विदर्भ देशादेडे विदर्भ देशा कडेक वो रथ धांवडायत रस मस्त दूर नलाल रथ चमकल म्हणून कळ्ळी नंतर विभीतिका वृक्षांनी पोवन बशिल्ली कली भायर येता कळ्ळे नलाल भंय ताका शापीत की म्हूण सांगून भायर येवन तागेले घरा चमकल तो जाल्वे हांगा कली दुखून मुक्त जाल्लो सर्व संकश्टा दुखून मुक्त जाल्लो अंचाण अक्षरदय शिकलो अंचाण संख्याशास्त्र शिकलो जाल्यार तागेले शरिराचे कुरूपत पळय तांत दुखून तो विमुक्त जायनिके सांजे म्हणटना ऋतुपर्णाल रथू पळय हेरसा सकाळी हे कसले स्वयंवर कळ्ळे ताण म्हणलेले इर्दूस सकाळी भितर म्हाका पावोका म्हूण संजे जेवकेले ल्हान ताका पावोन जालें विदर्भ देशाक थंय कुंडिना पट्टणाचे ते द्वारपालकांनी आसनो तांणी वो ऋतुपर्ण आमगेले पट्टणा येतरस म्हूण म्हणलेले विशय विदर्भराया सांगले विदर्भरायो भीमू कुडले अधिकाऱ्यांक पुरे आपयसिले मंत्री पुरोहितांक पुरे आनी रथांत येतरसूचे ऋतुपर्णाक मर्याद दिवन राजमर्यादी दिवन ताका रमणे आपोवन अडका म्हूण सांगून भेटय कळ्ळे महाद्वारा राबल्यांची ऋतुपर्णरायान आनी नलान महाद्वारान तो रथ प्रवेश करतना कळ्ळे भारी प्रितीन तांकां स्वागत केलें ताका रथारीची भितर येयलो भायरच्यान ताका राजमर्याद म्हळ्यार छत्र चामर वाद्य
मंत्रघोष हे पुरे जाऊन त्या रायाल मेरवणीका रतारी बैसून येतर असतो मंत्र कळव्या हांगा रथा त्या चक्राचे शब्द ऐकतानाची भीमारायाल अश्वशालेंतू नलाल घोडे शिली नवे मार्शनाया लोट पेटईल नव रतारी चुरडवा बसकारानु तशी नलाले घोडे हो तंक गुर्तु मेळके नलाल नलू ऐला ಹಂಗ ಎತ್ತರಸ ಮಳ್ಳಲ್ಲಿ ತಂಗೆಲ್ ಮನ ಕೋಳ್ನು ತನ್ನಿ ಒಡೋಡಾನ್ ಹೇಷಾರವು ಕೊರು ಸುರ್ಕೆಲ್ ರೋಡು ಸುರ್ಕೆಲ್ ತಂಗೆಲ್ ರೀತಿರಿ ಕಳ್ವೆ ಸಂತೋಷ ಆಚೆ ದಮಯಂತಿಕ ಎರತ ಶಬ್ದ ಇಕ್ಕೊಳ್ವೆ ಕೂಡಲೇ तिका इकडली ये नलाले रथ धावताना येवची चक्रा शब्द यो नलान रथार बसले अशी चक्रा शब्द येवच्यो पळय ताजे नंतर तिगेले रथा घोडे म्हळ्यार नलाल रथा घोडे तन्नी हेशाराव करतरसची म्हणटना तांकांय नलान येवचे कळला दिसता ये नलूची रथ चलायसी तरस म्हणून तिणे धड करून घेतले भारी संतोष चेलके कळव्या दमयंतीन कशी त्या घोड्यान पुराय नलरायाले घोड्यान किंवा रथ ही नलू चलायसी ता म्हणून निर्धार केले की तशीच दमयंतीने नलू रथ घेवन हांगा रथपुराणान येवचें गोत ना तिका नलू रथ घेवन विदर्भ देशा भितर इल्लो म्हण तिका कळ्ळें कळ्ळें संतोष जालो तिका खंडीत मिगेले उपाय फल दितरस कळ्ळें हांव आयडी केलेले नुपुरो ताका फल मेळटरस नल हांगा येतरस पळय म्हण ती जितल्याक ती सांगता भायर येवन आयकत भायर येवन आयकतना रथपुरण रायो येतरस ताका मेरवणीगेर आपोवन हाडतरसच म्हूण जनान उरलोच प्रिती गेले कान्ना गेले सकीन पुराय उरले ती लेखतकय रथपुरण रायाले रथाचे चक्राचे शब्द आयकतना म्हाका पळय आनंद जाता त्या रथान तो नलू वस म्हूण सांगून म्हाका दिसता कळ्ळें आतां नलाक आजी पळय न्ही म्हूण जाल्यार खंडीत हांव मरत कितकी कळ्ळें तशी म्हाका नलान हांगा आयला म्हूण म्हळ्यार खंडीत जावका कोणाक ताणें उपकार कर न्ही परिहास्य करच्या जाल्यार म्हळ्यार परडी खातीर जाल्यार फट्टी मारना तो मिगेल बाम्मूण नलू अपार गुणसंपन्न सर्वजनाक्षम दितलो महावीरू महादानी कळ्ळें परस्त्री संग समीत करना तशी आनी विवाह कलांत तूं एकली म्हाका बायला म्हूण सांगून ताणें म्हाका भास दिल्लीलच पळय एकपत्नी व्रत जावन आसता तें खंडीत तो उल्लंघन करना म्हाका गोस जाल्यार वाची नल म्हणजे आतां ताका पळोवंक आहा म्हूण सांगून ती अरमनेचे वयरी टॅरेसार वचून राबता अरमने आवरणांत रथ राबला तातूंत भितर रथपुरणस वार्ष्णेयनी बाहुकस कडेन रथ राबली कुडले वार्ष्णेय बाहुक दोग जणी रथा दुखून देवलींची गोडे सोडवायले आनी रथ हाणून महाद्वारा येद्रा राबयले रथपर्ण राय रथा दुखून देवली कुडले भीमराय राबून आसतय तो आदारान स्वागत करता हें हिणी कसं सकड सांगून पेटयला मिगल स्वयं रस म्हणून सांगता अशी तशी म्हणून कळ्ळें सुदेव ब्राह्मणाले जाल्यार हांगा रथपर्ण राय भारी आश्चर्य दिसता स्वयं रस म्हणून सांगून म्हाका आमंत्रण येयलें स्वयं रस दिलांग मस्त राय राजकुमार प्रेम मेळका आशिल्लें कोणे इनांची स्वयंवरा सन्निवेशय दिसना कसले ये म्हणटा पळय थंडस म्हणटा शांतस तशेंच कसले जाल्ली ये हांगा भीमरायाक रथपर्ण कसो लायला म्हूण कळ्ळी रथपर्णाने दमयंतीक स्वयंवर कैन म्हूण निमगिनी ही ताका म्हळ्यार सन्निवेश पळोवन म्हळ्यार कसले ना शब्द ना स्वयंवरा सिद्धत ना कसले ना इथं निमगुचें म्हूण ताणें निमगिनी दोग जनाक एक समस्येशी जाल्ले वा कसो लायला म्हूण ताण लेखचे हांगा स्वयंवरा विशय ना इत्ते म्हूण हाण लेखचे कडेर म्हणटना विदर्भराय भीमान हळू निमगुची लायक रथपुरणाक कसो खातीर येयलो म्हूण सांगून अगूर निमगिता चंद करून समाधान रे तूं केलें आकस्मीक आगमन कसलें निमती जाल्लें कसं कारण सांगेत कडेरी कसं उत्तर दिवचें तुगेलें दुवे तूं वारडीक करतरस खंय न्हय म्हाका आमंत्रण येयलें अमकी मनशान सांगेल म्हूण सांगचें आसलें पळयलें हांगा तशें कसलें सिच्युएशन दिसना ताजे खातीर रथपुर्ण ಸ್ವಲ್ಪ वेळ आलोचन करता आनी लेखतकी मिगेलें हांव जाय म्हूण उरलोच पयशे फुडें आलोचन करता इत्याक म्हळ्यार म्हाका सोडून विंगड कोणें रायनांची राजकुमारांची कोणेंय ना
स्वयंवराक तयार केला जाल्यार भारी संभ्रम असो आशिल्ले ते महिना मात्र न्ही स्वयंवर संदर्भा वेळार ब्राह्मण समूह येता ते महिना म्हणटना स्वयंवर असं म्हणलेले वार्तस पळय म्हळ्यार सांगून पेटयिल्लो विशय आस पळय तांतू कसं की रहस्य आसा तशें हांव आमंगा येईल कारण आतां सांगचे नाका भिमाक सुरवेक ताणें सांगिल्लें आयकुया म्हणटकय हांव तुका गौरव दिवं का म्हूण सांगून आयिल्लो हांगा म्हूण ऋतुपर्णान तशें सांगलें आनीक आश्चर्य जातकय भीमराजा इत्या म्हळ्यार ऋतुपर्ण रायो भीमराजाल सामंत न्हय आनी भीमराजाल निमती ऋतुपर्णाक कसले बई येयना तो आनीकी पराक्रमी तेगेलो देश आनीकी व्हड म्हणटना 100 योजन दूर असूच्या अयोध्या नगरी दुखून बाईसोरनो गिरी दुर्ग पर्वत मस्त अरण्य नदी नद सरोवर पुरे दांटून मार्गाक कितले की राजधानी मेळटाची खंयी प्रवेश करनाशी सीदा तो आमगेले गांवांक आयला म्हणल्यार म्हाका गौरव विचारचाक न्हय म्हाका आदर करचाक म्हणून यो सांगता न्हय ते बद्दवे पट्टे बा केवल गौरव दिवचाक ऋतुपर्ण तितली दूर दुखून 100 योजन दूर दुखून कुंडिनापुरा येतवे कसा की महत्वकारी आस जाल्यार सांगना नशी तुगेल कत्र आयला तुका पळोवचे आयला तशें पळय म्हणटा यो कळवे सत्यांश कसं न्ही ಸ್ವಲ್ಪ वेळान कळटल म्हाका म्हणून विचार करता आनी नुत्ताची बसतो तो भीमराय एक ಸ್ವಲ್ಪ वेळान कळटल म्हाका कसलकी म्हणून कळे रे ऋतुपर्ण निमगीत काय आनी हांव ಸ್ವಲ್ಪ वेळ विश्राम करून अयोध्येक वता तेन्ना तो भीमराय म्हणटा नाका नाका बा तशें पळय अर्जंट करूं नका कितली की काळ नंतर तुका पळयत रसाव तूं 100 योजन दूर प्रयाण करून हांगा तर येवन आत्ताच्या आतां बाय सोरचें नाका ಸ್ವಲ್ಪ दीस हांगा आमी आतिथ्य घेवन राब ऋतुपर्णाकय तें आश आशिल्लें मनांत हांगा राबून हें म्हाका पयल्याचें रहस्य कसो म्हूण सांगून कळूं का म्हूण ते सांगू तुवें हांव राबता एक 4 दीस म्हूण भीमरायान तूं एक 4 दीस राब म्हणलें कुडलें वो राबलोच कळ्ळें ताका कंचकी एक बिडार तयार करून सोडलें भीमरायान त्या बिडारा भितर वो चमकलो हांगा रथा दुखून देवला वार्ष्णेय ताका बिडार दाखोवच्या घेवन वतरस बाहूक कसं करता रथा वापास ग्वाडी बांदिता आनी भीमरायाल रथशाल खंयच थंय व्हरून रथ राबोवन थंय घोड्यांक सोडवान तांकां यथाविधी उपचार म्हळ्यार कसं न्ही तांकां सांत्वन करचें तांकां पाटी परसूचें तांकां कसलकी सकाळी आहार खावोचे उपचार करचे आनी त्याच रथाचे एक भागान तो बसला तो आनी ताकाय पाप पुरो जाला न्हय तो एक घडी हात पाय सोण बैसून तागेलो आयास परिहार करतरस हांगा दमयंती खाली रथचक्रा शब्दा निमती नलू आयला म्हूण कळून टेरेसार वचून राबून ऋतुपर्ण वार्ष्णेय बाहुकांक मात्र पळयलो तिणें मिगेले बम म्हणना अंतू तागेल रूप भारी चंद तसल नंचना न्हय म्हूण तिका भारी बेजार जाता लेखतकय अयो न लायलो म्हूण लेखिला हांवें जाल्यार निजावन ते रथाचे ध्वनी आयकतना नलूची म्हणून म्हाका खंडीत कळलें जाल्यार न लिहिता न्ही की न्ही वार्ष्णेय नलान रथसारथी ताका पुराय शिकयला वार्ष्णेयान रथ सोडलें म्हणून म्हणच्याक तेवय म्हाका धैर्य पावना सांगच्याक आनी कसं म्हळ्यार एक साध्यत आस वार्ष्णेय नलाल निमतीची रथ दांडाच्या शिकेल म्हणटा साम्यत आसतलें वार्ष्णेयान दांडायल रथ हांव नलान दांडायल म्हूण लेखून आसच्याकय पुरो म्हणून मागीर एक दिसता कसो गो तुवें ऋतुपर्ण अश्वसंचलन नला समान जावन आस म्हूण जाल्यार ह्या रिती शब्द जावन आसच्या पुरो म्हूण लेखली तिणें जाल्यार ती भिनिकय नल खंय आसा म्हणून सोदून काडूं का म्हूण म्हणलेले खातीर ते बाहुकाल एक कसले उलयल्यार अर्थ जातले म्हूण म्हणलेले खातीर ती हांगा नल केशिनी म्हणलेले एक सखीक आपोवन आपयती आनी तिगेला सांगता केशिनी पळय तूं वस ओ ते अयोध्ये दुखून येवचे रथ राबला आईल रथ राबला पळय थंय लागीं वचून ते रथार कोण आस म्हूण पळोवन यो एकलोच रथाचो सारथी कळ्ळें क्रूप आसता पळोवच्याक गुडे गुडे हात गुडे गुडे पाय जावन भारी
कुरुपी ज्याला रे कुरुपी म्हणले कुठल्या तू वटरास तागेले उलत नाही मर्याद दिनान अशी चंद कोरून उलय कुशलोपचार निमगी तो कोण म्हूण निमगी आजी पशी पुढे खंय आशिल्लो कसो करून नाशिल्लो तेव्हाय निमगी कळव्या पूर्ण वृत्तांत तू निमून घेऊन येवका मिगेल मनान तू भारी आनंद जतरस कळव्या हृदयान तू भारी प्रसन्न जतरस म्हणटना तो मनीशू नलू आजच्या पुरो म्हणलेल्या विशयान तू म्हाका एक संशय आसा तेगेले मात्ते तेगेले सकुशल पुरे निमगून कळवे पळय तो नलू वय म्हूण जाल्यार तो कुशलस्व्या म्हूण निमगुका तेगेले मात्ते तेगेले तोंड मात्र म्हाका हांगा दुखून दिसता कळ्ळें जाल्यार तो कुरूप आसा नल भारी चंद नलाल केस न्ही चंद आशिल्लो म्हणटा तो कोण मागीर आनीक कसो म्हळ्यार ताका पळयतना म्हाका एक नमने संतोश जाता ती सांगता पळय ताका पळयतना म्हाका एक नमने संतोश जाता नलू जेवो रूप विंगड करून हांगा येयला पळय त्या रूप विंगड करूं कारण कसं ह्या पळय कोळका जाल्यार कोणाय एकल्या थंय पेटोवन तागेल्या उलय सुका कोण वता तूं वतल वे म्हूण कड्याची शीन सांगता कोणाकय वापस पेटोवच नाका आबा वचून पळयता थंय चमकल्या ती रथा रे तो बाहूकू रथा लागींची नेलार बैसून त्या रथा सावळीन तूं बैसून तो एक विश्रांती घेतरस कडेरी तागेल्या वचून निमगीत उल्लच्या शुरू करता दमयंत वयर राबून पळयतरस थंय निमगीत कय तुका आमगेले देशा स्वागत दमयंतीन मेगेले एक दोन उतर उल्लोच्या सांगला ते सांगता तुका लागीं समाधानान उतर दी कळवे तूं अयोध्ये तुकून केन्ना बाई सरलेलो कसले उद्देशान हांगा येयलो म्हूण म्हणटना तो सांगता कय महात्मा ऋतुपर्ण रायू ब्राह्मणान एकल्यान ताका सांगिल्लें कय दमयंतीक द्वितीय स्वयंवर जाता फाई जाता तशे खातीर तो वायुवेग वेगार ओरू जत्वे तुका म्हाका म्हळालो हांव जाता म्हणलें तशी आव ताका हांगा आपोवन हाडला कुंडिना पट्टणाक हांव ऋतुपर्णाल सारथी तेदना केशिनी म्हळ्यार की तुमी 3 जन येयलीची तांतो ऋतुपर्ण कोण म्हूण कळ्ळें अन्य कळशिल्लें न्हू थंय तो कोण तागेल तूं कोण तुगेल कुला गोत्र कसने ह्या परे सांगू येतवे तूं पुढे देखून ऋतुपर्णा लागीं येशिल्वे अयोध्येन तूं आशिल्वे तूं की आर्ता तागेले कामा सेरवलेलो तागेले कामा सेरवच्या कारण कसं न्ही तूं फोडी कसो जावन नाशिल्लो पुरे म्हाका सांग तूं कितले प्रश्न निमगेले पडले जाल्यार बाहूक बारी समाधानेर उतर दितके तूं सुरवेक निमगिलेले प्रश्न उतर दिता कोणा निमगिलेले तूं अन्यकलो कोण निम तो वार्ष्णेय म्हूण म्हळालो धर्मात्म नल म्हळालो राय आशिल्लो तुका गोतशा परो तागेले सारथी कळवे नल राज्यभ्रश्ट जावन चमकल नंतर ताका उपजिविकेक कोणय नात न्हू म्हणटना तागेलें काम करून ताणें पोट बुरकान ताचे खातीर तो बांगासूर येवन राबला आम सुरदुकून अश्वशास्त्रांत प्रवीण मागीर एक ऋतुपर्णाक हे विशय कळ्ळी कुळ्ळे तो म्हाका म्हणालो तूं अश्वशाले अध्यक्ष जातवे मिगेल अश्वांक पुरे पळोवन घेतवे जायत म्हाका रायक रांदप करूं काय गोतस तशें जावन म्हाका हांव तागेले रांदपळी जावन आसा 2 काम करता म्हाका बाहूक म्हूण आपयताची कडेन रे ती म्हणटा की बाहूका नल खंय चमकला म्हणलेले विशय वार्ष्णेया गोतनामे वार्ष्णेयान कसले नलाल विशय तुगेले सांगला हांवें तेदना वार्ष्णेयान म्हणला नलाल 2 चेडवां कुंडेरा नगरा व्हरून सोडले मागीर म्हाका इच्छा येयले कडेन चमकलो तर ಇದಕ್ಕೂ मुखार ताका नलाल विशय कसले गोतना कसलेची साध्यता ना नल खंय चमकला म्हणलेले विशय ताका कसले गोतना मात्र ताका मांत्री ताका विंगडे कोणाकय नलाल विशय कोणाकय गोतना अन्यक कसं म्हळ्यार नल व्हड आपत्तांत मेळ्ळो न्हय शिरकल न्हय तद नंतर हें प्रपंचांत भोंवचें काम जाल्ली ताका आनी म्हणटरस आत्मैव तु न लंबेद न चैवान कोपी कश्चन नहि वै स्मानि लिंगानि दिश नलः शंसति करहिचित् म्हळ्यार नलाल विशय नळा एकले मान गोतस आनी वर्लेल जनाक पुरय नलाल विशय कोणाकय गोतना इत्या म्हळ्यार नल मात्र सांगता अव नल म्हूण
विवरलेलं कोणाकय नलाल विषय कळू साध्यत ना कळव्या अनेक कसले म्हळ्यार नलो ताणसो जाग खंयचो कसले एक गुरुता कधी वेत्या वैदी ना तो आनी खंय सांगयश ना अनेक सांगता ती केशिनी बाहुका परणाद म्हणलं ब्राह्मण ಸ್ವಲ್ಪ ದಿವಸ ಪುಡೆ ಅಯೋಧ್ಯೆ ಚಮಕಲಲ್ಲ ಕಳ್ವೆ ಹಂಗ ದುಃಖನ್ एक स्त्रीन ताका एक ಸ್ವಲ್ಪ उतर निमगुचाक सांगून पेटय इल्लें तो निमगी तर शिलके पुऱ्या कडेन चौकांत हांगा ते जन बरे शिलकडेन ब्राह्मण त्या ब्राह्मणाला उतरा प्रत्युत्तर जावन तूं सांगील पुरे विषय पळ विदर्भ राजकुमार ऐकत के तू सांगतवे अनेक कसं म्हळ्यार बाहुका तू एक ಅದು ಮಾಡಾರಿ ಬಾಹುಕಾನ पुरय सांगिल ना विषय सांगिल तसं वापस एक पंत सांगतोय म्हणून केशनीन सांगिल ऐकून नलाक भारी दुःख जित्ता दोळा दुःख नुद्दादे म्हणता जला रे कोणा काही कळूनच नल म्हणलं जाग्याला माते आत्ताय असं तशीची तो सांगत काही कसं नाही पळ्या तू सांगील पुरे हांवें ऐकला या विशयांत हांव दोन उत्तर उलयत तुगेलागी पतिव्रता स्त्री खंयची कठीण परिस्थितीन तुई आता आमगेल पातिव्रत्या शक्तीनच आमकांच आमी रक्षण करूच येता म्हळ्यार पतिव्रता स्त्रियांक मात्र साध्य जाता तांगेलें रक्षण तांणी करूच आनी पतिव्रता स्त्री एकच वेळ बामून तांकां सोंड चमकल म्हूण जाल्यार रे बामणाल वयर कोप्पनाच काय तांणी अन्यक कसलें म्हळ्यार एक पतिव्रता स्त्री प्राणरक्षणे सदाचार म्हणलं वज्र कवच तांणी घालताची कळबे दमयंती तशी जल्ली तिणे तिगे पतिव्रता स्त्री जल्लेली देखून तिने बामणाल वयर केन्ना काही कोप्पूनच कळबे अनेक कसं म्हळ्यार ते दुसू ती सोंड चमकल तेन्ना तो मूर्ख जालो तो कसं न्ही मूर्ख जाल्यार देखून तो अक्षय विद्या पगड खेळू बशिलो तशी तो विषम परिस्थितीन तशिलो राज्यभ्रश्ट जाल्ला ताणी बूक पुरे जतरच ताका सूख मळिल्ले ताका उड भासा येना मागीर बूक जाल्यार जत वयन आहारा खातीर पक्षी धरून पक्षीक धरू म्हणून वस्त्र घालताना पक्षी पुरय ते वस्त्र घेवन चमकली ताका आशिल्लें वस्त्र गेले बई बाय तशी तसल निर्भाग्याल विशयांत हांगा वस्त्र कळून घेतलेल्या विशयांत खंयची एक पतिव्रता स्त्री दुःख भोगतवे ती दुःख भोगच्या कन्ने जम म्हणटा तशी युधिष्ठिरा नलाक या पळय उत्तर तिणे केशिनीन सांगतना ताका दुःख जालें की हृदयांत कितले प्रयत्न केल्यार दुःख येतच ताका क्षणक्षणाक उकून येता दुःख कडेर म्हणटना तो रडलोच बाहू केशिनी म्हणली की रोव नाका जल्ला न्हय आवाज येता म्हूण सीदा दमयंतीला आयली आनी बाहुका लोट कसल संभाशण केलां तिणें तें पुरे दमयंतीक विवरसिलें जल्वे मागीर एक बाहुका लागी अयोध्येन तो कसं सकड तिणी सांगला पळय त्यांची वापस तो ताका बारी संतोष जाता वापस ऐकून कडेरी केशिनी पुरे दमयंतीन तिका सांगेल सर्व विषय सांगता तो रडता न्हय तडसू जायनाश ते येवन दमयंतीला ही सांगता केशिनी दमयंतीक तेन्ना संशय येता व नल खंडित कन्फर्म करची मात्र बाकी जाला नलूच म्हण ती कळ्ळें आनीच काणी पाहिजे दिसा पळया कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।